छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे आज आपण तांदळाच्या पिठापासून लोणी स्पंज डोसा बनवणार आहोत, तेही पीठ न आंबवता। जनरली आपल्याला तांदूळ धुवून ते 4 ते 5 तास भिजवावे लागतात आणि मग नंतर ते आंबवून आपण ते लोणी स्पंज डोसा बनवतो। सो आज आपण बिना पीठ आंबवता तांदळाच्या पिठाचा पूर्ण जाळीदार स्पंजी असा डोसा बनवणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी भात घेतलेला आहे, जो आपण रोजच्या जेवणासाठी बनवतो। तो आम्ही घेतलेला भात घेतलेला आहे। तुमच्याकडे जर शिळा राहिलेला असेल भात, तुम्ही तो वापरला तरीही चालेल। इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेला आहे। हे पीठ एका मी ट्रिकने बनवलेलं आहे। जर तुम्हाला हे पीठ बनवायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही बघू शकता आणि पहिल्यांदा अशा प्रकारचं पीठ बनवू शकता। पीठ बनवायला खूप सोपं आहे, झटपट होणार आहे। इथे एक मी बाउल घेतलेला आहे आणि जे आपण मगाशी 1 वाटी पीठ घेतलं होतं ते आता या बाउलमध्ये घालून घ्यायचं आहे। हे मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे। हे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। हे मी पहिल्यांदा अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। आता हे छान असं हा स्पंज डोसा बनवण्यासाठी पाण्याचं प्रमाण अचूक लागतं, सो तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, जेणेकरून तुमचा स्पंज डोसा एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होईल। तुम्हाला दिसत असेल बघा, आता पिठाने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे। आता हे मी परत अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे आता आपली इथपर्यंत 1 वाटी पाणी झालेलं आहे। आता हे पीठ आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामधल्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपलं छान असं मऊ असं मिक्सचर तयार होईल। जर तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे, अजिबात यामध्ये गाठी राहिलेल्या नाहीयेत। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हा जो आपण मगाशी 1 वाटी भात घेतला होता शिजवलेला, तो आता यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी 4 ते 5 चमचे पाणी घेतलेलं आहे, म्हणजे जिथे पाव वाटी पाणी घेतलेलं आहे ते पाणी आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरवरती छान असं एकदम बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण मसाला बारीक वाटतो त्याचप्रमाणे ही पेस्ट बनवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली भाताची पेस्ट तयार करून झालेली आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम सॉफ्ट अशी मुलायम तयार झालेली आहे, अजिबात यामध्ये कणी राहिलेली नाहीये। सो अशा प्रकारे तुम्ही पहिल्यांदा बनवून घ्यायची आहे। आता हे जे मगाशी आपण तांदळाचं पीठ तयार करून घेतलं होतं पेस्ट, ती या पिठामध्ये घालायची आहे तांदळाच्या, म्हणजे जी भाताची पेस्ट बनवली होती ती या तांदळाच्या पिठामध्ये घालून घ्यायची आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ आणि भात एकजीव झाला पाहिजे आणि यामध्ये ज्या गाठी आहेत त्यासुद्धा फोडून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपलं मऊ असं पीठ तयार झालेलं आहे। मला दिसत असेल बघा, कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवायची आहे। आणि हा 1 चमचा मी इनो घेतलेला आहे, जो आपल्याला बाजारात मिळतो। 10 रुपयाची 1 पुडी तुम्ही घेतली तरीही चालेल। ही मी 1 पुडी 10 रुपयाची घेतलेली आहे, म्हणजे 1 चमचा इनो घेतलेला। तुम्हाला दिसत असेल बघा, बॅटरचा आकार पूर्ण वाढलेला आहे। हे आपलं बॅटर डबल तयार झालेलं आहे, कारण यामध्ये बबल्स असे तयार झालेले आहेत। छान प्रकारे हे पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम फ्लफी असं बॅटर तयार झालेलं आहे। आम्ही तवा ठेवला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तवा पहिल्यांदा गरम करून घेतलेला आहे छान असा। आता हे बॅटर आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने हे गोलाकार पसरून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, छान अशी त्याला जाळी सुटायला लागलेली आहे आणि हा डोसा आपण मीडियम आचेवरती फ्राय करायचा आहे। आणि इथे एक टीप आहे तुम्हाला, की हा डोसा पहिल्यांदा खालच्या बाजूने छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि हा डोसा अजिबात पलटायचा नाही। अशाच प्रकारे हा वरच्या बाजूने सुद्धा भाजायचा आहे, पण पलटी न करताच भाजायचा आहे। म्हणजे काय करायचं की खालच्या बाजूने तो क्रिस्पी होईपर्यंत वरचा त्या डोशाची वरची बाजू पूर्णपणे शिजून निघते। तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम छान असा जाळीदार आपला डोसा तयार झालेला आहे। अशाच प्रकारे तुम्ही हे डोसे बनवून घेऊ शकता आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या फॅमिलीला करून घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती।
चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.